अहमदनगर पारनेर तालुक्यातील रांधे येथील विठ्ठलवाडी इथं समस्त ग्रामस्थ सेनापती बापट सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त अद्भुत असा सोहळा पार पडला। मागणे ते एक तुम्हा पायी आता प्राणा माझी व्यथा पांडुरंगा। सावळे विठाई कानाई कृष्णाई, सावळे विठाई कानाई कृष्णाई। भेटीची या ओढ लागली से डोळा, वाट ही विरळा दिसे मजला। लाखो राबुळाशी टेकविला माथा, देव कुठे माझा शोधू आता। कुणी पाहिला 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 हो माझा देव, कुणी पाहिला कुणी पाहिला 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 हो माझा देव, कुणी पाहिला। पारनेर तालुक्यातील रांधे येथील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। विठ्ठलवाडी डोंगराच्या पायथ्याशी असलेलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। निसर्गाच्या सानिध्यातील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मंदिराला लाभलेलं निसर्गरम्य वातावरण यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी आलेला भाविक सुखावतो। या निसर्गरम्य वातावरणाने मन अगदी प्रसन्न होऊन जाते। ज्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाणं होत नाही तो भाविक आवर्जून रांधे येथील विठ्ठलवाडी येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतो। त्यामुळे या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या। यावेळी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या दरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीस अभिषेक, महापूजा आणि काकड आरती, सकाळी विठ्ठलवाडी ते रांधेगाव दिंडी सोहळा विठ्ठल नामाचा जयघोष करत पार पडला। यावेळी गावातील लहान मोठे या दिंडीत सहभागी झाले होते। ठाणे येथील महिला भजनी मंडळ देखील मोठ्या उत्साहाने या दिंडीत सहभागी झाले होते। आजूबाजूच्या गावातून येणाऱ्या दिंड्यांचं स्वागतही यावेळी करण्यात आलं। त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलंय। सायंकाळी हरिपाठ आणि युवा कीर्तनकार हरिभक्त परायण तुषार महाराज शिंदे यांचं सुश्राव्य कीर्तन पार पडलं। दरवर्षी या एकादशी निमित्तानं हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात। वारकऱ्यांसाठी समस्त ग्रामस्थ विठ्ठलवाडी यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजनही केलं जातं। या कार्यक्रमासाठी आषाढी एकादशी उत्सव सोहळा समितीचे सर्व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ आणि सेनापती बापट सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष कार्य केलंय। आज या आषाढी एकादशी निमित्त आज आलेले सर्व भाविक भक्तांचं मी रांधे ग्रामस्थांच्या वतीने सर्वप्रथम सहर्ष स्वागत करते। सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम छान उत्साहाने व आनंदाने पार पडत आहे। तसेच दर महिन्याच्या 15 दिवसाला येथे सर्व भाविक भक्तांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। तसेच येथील परिसर व ह्या मंदिराचे काम अतिशय सुबक व सुंदर असे प्रमाणात झालेले आहेत। त्यामुळे भाविक ह्या ठिकाणी दर 15 दिवसाला एकादशीला सर्वजण उपस्थित राहून आपली उपस्थिती दर्शवतात। तसेच हा भाग आता पर्यटकांच्या दृष्टीने पण सुधारलेला आहे आणि पर्यटकाच्या दृष्टीने हे क्षेत्र क वर्गातील पर्यटन क्षेत्र म्हणून आता इथून पुढे विकसित होणार आहे। या प्रतिपंढरपुरामध्ये दरवर्षी पंचकृषीतील अनेक भाविक भक्त पांडुरंगाच्या दर्शनाला या ठिकाणी निसर्गरम्य या वातावरणामध्ये येत असतात आणि पंढरपूरला जाऊ न शकणारे अनेक जे भक्तगण आहेत ते सर्व भाविक भक्त या रांधे गावामध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात। आपल्या पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी लीन होतात आणि या सर्व बळीराजाला बळ देण्याचं, लोकांना चांगला पाऊस पाणी पडून सुखी ठेवण्याचं या पांडुरंगाकडे सातत्याने ते साकडे घालत असतात। आज या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये अनेक पंचकृषीतील भाविक भक्त, महिला भगिनी
या ठिकाणी आलेले आहेत। अगदी सकाळपासून पांडुरंगाच्या महाआरतीपासून या मंदिरापासून गावापर्यंत दिंडी सोहळा आणि गावापासून पुन्हा या मंदिरापर्यंत दिंडी सोहळ्याचं सुंदर असं नियोजन या ठिकाणच्या मंडळांनी केलेलं आहे। यावर्षी या आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी म्हणावा लागेल, कारण ज्याप्रमाणे देवाकडे भक्तीच्या मार्गाने आपण पांडुरंगाशी लीन होतो, त्याचप्रमाणे या पर्यावरणाचं सुद्धा आपण काही देणं लागतो आणि याच भावनेतून या मंडळाने वृक्षारोपणाचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवला। प्रतिनिधी सागर अतकर, NTV न्यूज मराठी, पारनेर, अहमदनगर।